मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, LPG गॅस तसेच सोने चांदीच्या दरवाढी, नीट परीक्षा घोटाळा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या डिझेल, पेट्रोल, गॅस दरवाढी तसेच याचबरोबर नीट परीक्षेमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या निषेधार्थही तीव्र आंदोलन छेडण्यात आले। हे आंदोलन युवा सेना मिरज शहर प्रमुख कुबेर सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। या आंदोलनावेळी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट घोटाळ्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हा संघटक माजी नगरसेवक साजिद पठाण, शिवसेना मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, शिवसेना मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले, बाळासाहेब हत्तेकर, शिवसेना मिरज शहर संघटक पांडुरंग लोहार, असलम बडवाले, नितीन जाधव, शिवसेना मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी, सुनील ढोले, शिवसेना मिरज शहर उपप्रमुख सूरज डावरी, अब्दुल मोमीन, चंद्रकांत वरकल, अब्दुल मोमीन, उपशहर संघटक राजू गायकवाड, सलमान शेख, बाबू रेड्डी, महिला आघाडी जिल्हा संघटिका शकीरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माळी, स्नेहल माळी, शाखा प्रमुख बाबू पानवले, तेजस शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतोय, डिझेल वाढवतोय, गॅस वाढवतोय। या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवासेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारने कशा पद्धतीने पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं। त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही इथे घेतलेला आहे। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे बुरे दिनच बरे होते। त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राबाई पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा। अन्यथा इथनं पुढे शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। आम्ही वतीने सिलेंडर आणि गॅस शेगडीची इथं पूजा केलेली आहे। आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे, कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे। त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत। येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे, कारण हे केंद्र सरकार यांचे जे शेठ लोक आहेत अदानी अंबानी यांना फक्त मदत करतोय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे। युवासेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतोय, डिझेल वाढवतोय, गॅस वाढवतोय। या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवासेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारनं कशा पद्धतीने पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं। त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही इथे घेतलेला आहे। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे बुरे दिनच बरे होते। त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राबाई पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा। अन्यथा इथनं पुढे शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। सिलेंडर आणि गॅस शेगडीची इथं पूजा केलेली आहे। आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे, कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे। त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत। येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे, कारण हे केंद्र सरकार यांचे जे शेठ लोक आहेत अदानी अंबानी यांना फक्त मदत करतोय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे।